Hi friends, you are welcome to my YouTube channel that is Learn with Khemraj sir. Today in this video we are going to learn the passage and activity sheet on the lesson World Heritage जागतिक वारसा ठिकाणे. या धड्यावरील आपण एक 10 मार्क ऍक्टिव्हिटी शीट आणि पॅसेजचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी करून घेत आहोत. याआधी एक ऍक्टिव्हिटी शीट मी एक्सप्लेन केलेली आहे. याचा व्हिडिओ पार्ट 1 म्हणून माझ्या चॅनल त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तुम्ही तो पाहून घ्या. आणि आता आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण या ऍक्टिव्हिटी शीट मधील ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्यावरती डिस्कशन करूया. क्वेश्चन 1, रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. इट इज फॉर 10 मार्क्स. पॅसेज वाचायचे आहे आणि दिलेल्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला कम्प्लीट करायच्या आहे. हिअर A1 इज स्टेट वेदर द स्टेटमेंट्स ट्रू आर फॉल्स. दिलेले जे स्टेटमेंट्स आहेत, वाक्य आहेत, ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते तुम्हाला पॅसेज मधून शोधून त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचे आहे. द फर्स्ट सेंटेन्स इज हिअर, इन 1954 इंडिया स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द अस्वान हाय डॅम ऑन नाईल रिव्हर. नाईल रिव्हर वरती, नाईल नदीवरती 1954 साली इंडियाने म्हणजे भारताने अस्वान हाय डॅम म्हणजे धरण बांधण्याचा प्लॅन किंवा योजना आखली. आता ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते पॅसेज मध्ये तुम्हाला कळणार आहे. सेकंड, नंबर 2, द युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. 1959 मध्ये युनेस्कोने एक इंटरनॅशनल कॅम्पेन, एक आंतरराष्ट्रीय मोहीम हाती घेतली किंवा सुरू केली. नंबर 3, अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स वॉज कॉल्ड फॉर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. व्हाईट हाऊसने म्हणजे अमेरिकेच्या संसदेने जे व्हाईट हाऊस म्हणतात त्याला, त्याच्या कॉन्फरन्समध्ये त्याची कॉन्फरन्स बोलवण्यात आली. कशासाठी? तर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट निर्माण करण्यासाठी, जागतिक वारसा संस्थान निर्माण करण्यासाठी कॉन्फरन्स बोलवण्यात आली. आता ट्रू आहे की फॉल्स आहे पॅसेज मध्ये तुम्हाला ते कळणार आहे. नंबर 4, युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स अडॉप्टेड द कन्व्हेन्शन ऑन नोव्हेंबर 16, 1972. तर 16 नोव्हेंबर 1972 मध्ये युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्स, युनेस्कोची जे सर्वसाधारण सभा होती त्या सभेने काय स्वीकारलं? कन्व्हेन्शन म्हणजे ते जे तो जो काही ठराव होते किंवा जे ठरवण्यात आले होतं की पुढे काय करायचं आपल्याला, ते कॉन्फरन्स मध्ये स्वीकारण्यात आलं. हे ट्रू आहे की फॉल्स आहे ते तुम्हाला पुढे सापडणार आहे. त्यानंतर सेकंड ऍक्टिव्हिटी, कम्प्लीट द सेंटेन्स. खाली दिलेले वाक्य जे आहे ते पूर्ण करायचे आहे या वेबमध्ये. ठीक आहे, ही वेब डायग्राम आहे. एक या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे की द युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959 फॉर द रिजन. युनेस्कोने एक आंतरराष्ट्रीय मोहीम हाती घेतली 1959 मध्ये. ठीक आहे, त्याचं कारण काय, त्याचं रिझन्स या ठिकाणी दिलेले आहेत, ते कम्प्लीट तुम्हाला करायचे आहेत. ए मध्ये दिलेलं आहे, इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स. इजिप्तनं कुठली योजना आखली 1954 मध्ये. ठीक आहे, ते त्याचं त्या मोहिमेचं ते कारण आहे. देन दीज इनिशियल प्लॅन्स वुड हॅव. आता हे जे काही प्लॅन होतं इजिप्तनं आखलेलं, ही जी मोहीम होती किंवा हे जे काही त्याची जी योजना होती, याचा प्रारंभिक सुरुवातीचा प्रभाव किंवा परिणाम काय झाला असता? नंबर सी, टू प्रोटेक्ट दीज. आता त्याचा काहीतरी जे काही परिणाम असेल किंवा काय होतं ते प्रोटेक्ट करायचं होतं. तर हे जे काही सेंटेन्सेस आहेत, हे जे रिजन्स आहेत, युनेस्कोने जे इंटरनॅशनल कॅम्पेन किंवा आंतरराष्ट्रीय मोहीम त्यांनी जी हाती घेतली, राबवली 1959 मध्ये, त्याचे हे रिजन्स आहेत. हे तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत. ठीक आहे, आन्सर तुम्हाला पॅसेज मध्ये मिळून जाणार आहे. देन ऍक्टिव्हिटी नंबर 3, मॅच द पेअर्स ऑफ सिनॉनिम्स. समानार्थी शब्दांच्या जोड्या तुम्हाला या ठिकाणी लावायच्या किंवा पूर्ण करायच्या आहे. एक कॉलम मध्ये या ठिकाणी दिलेला आहे आर्टिफॅक्ट्स. नंबर 2 आहे डिसमेंटलिंग. नंबर 3 आहे इनिशिएटेड. नंबर 4 स्कोर्स ऑफ. ठीक आहे, स्कोर्स ऑफ.
आता बी च्या कॉलम मध्ये या ठिकाणी ए दिलेला आहे पुलिंग डाऊन. आता कोणत्या वर्डचा हा मिनिंग आहे तो तुम्हाला मॅच करायचा आहे. बी मध्ये दिला आहे मॅनमेड ऑब्जेक्ट्स, मानवनिर्मित घटक. देन प्लेंटी ऑफ म्हणजे भरपूर. आता कोणत्या वर्डचा तिकडे मिनिंग आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. देन स्टार्टेड. अशा प्रकारे हे जे पेअर ऑफ सिनोनिम्स या ठिकाणी दिलेले आहेत, समानार्थी शब्दांच्या तुम्हाला जोड्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत. देन A4 डू ॲज डायरेक्टेड. 2 मार्कसाठी या ठिकाणी ग्रामरचे सेंटेन्स दिलेले असतात. तर नंबर 1, इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द आसवान हाय डॅम. ठीक आहे, इजिप्तने आसवान हाय डॅम बांधण्याचा प्लॅन सुरू केला. आता या सेंटेन्सला करायचं काय, चूज द करेक्ट टेल टॅग. या वाक्याला टेल टॅग लावायचा. टेल टॅग म्हणजे क्वेश्चन टॅग. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी 4 जे ऑप्शन्स आहेत, या ऑप्शन मधून कोणताही एक करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. पहिला ऑप्शन आहे वाजंट इट, बरोबर आहे का पाहायचं आहे. देन बी डिडंट इजिप्त आणि सी आहे डिडंट इट अँड डी डिड इट. आता यापैकी कुठला ऑप्शन योग्य आहे तो ऑप्शन लावायचा. दिलेला सेंटेन्स पुन्हा एकदा लिहायचा आणि तो हा जो फुल स्टॉप असतो हा याच्याऐवजी कॉमा देऊन मग यातला एक ऑप्शन त्या ठिकाणी जोडून लिहायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न सोडवावा लागेल. नंबर 2, द युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. ठीक आहे, हा जो सेंटेन्स दिलेला आहे, आता या सेंटेन्ससाठी तुम्हाला काय करायचं आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, खाली दिलेले जे सेंटेन्स आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स हॅव्हिंग पॅसिव्ह व्हॉइस. ज्या सेंटेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइस आणि तो करेक्ट आहे तो तुम्हाला निवडून लिहायचा आहे. आता सर्व 4ही ऑप्शन मध्ये मी पॅसिव्ह व्हॉइसची कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी टाकलेलं आहे, परंतु सर्वच्या सर्व वाक्य हे करेक्ट नाही आहेत. त्यातला एकच वाक्य फक्त पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करेक्ट आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला योग्य ती आन्सर, राईट आन्सर, करेक्ट सेंटेन्स तुम्हाला निवडायचं आहे. Option A is given here. An international campaign launched in 1959 by the UNESCO. B, an international campaign were launched in 1959 by UNESCO. C, an international campaign was launched in 1959 by the UNESCO. Then D, the UNESCO was launched बाय अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. आता यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि आन्सर सोडवायची आहे. देन लास्ट ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स असतो 2 मार्कसाठी. स्वतःचं तुम्हाला मत त्या ठिकाणी मांडायचं असते. A5, व्हॉट आर अवर ड्युटीज, म्हणजे आपल्या काय ड्युटीज आहेत, आपले काय कर्तव्य आहे कशाच्या बाबतीत, टुवर्ड्स प्रिझर्वेशन अँड कन्झर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट. कुठलंही ऐतिहासिक ठिकाण त्याचं संरक्षण आणि जतन आणि संरक्षण करण्याच्या बाबतीत आपले कर्तव्य काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपली भूमिका काय असेल. कुठल्या एखाद्या हिस्टॉरिकल साईटला तुम्ही भेट दिली तर तुमची काय भूमिका असली पाहिजे, त्याचं जतन संरक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे काय, आणि आहे तर ते तुम्ही कशा पद्धतीने ते जतन संरक्षण तुम्ही करणार किंवा केलं पाहिजे, तुमचे काय कर्तव्य आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी त्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. ओके, आता मी 10 मार्क ऍक्टिव्हिटी पूर्णपणे तुम्हाला समजावून सांगितलेली आहे आणि यासाठी पॅसेज असणार आहे पेज नंबर 75 to 76. ठीक आहे, सुरुवात कुठून, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ठीक आहे, हा जो पॅसेज त्याच्या खाली दिलेला आहे, ऑल दो द आयडिया ऑफ, इथून स्टार्ट आणि डॉट डॉट म्हणजे मधला भाग आलेला आहे आणि लास्ट मध्ये सेंटेन्स असणार आहे ऑन नोव्हेंबर 16, 1972. ठीक आहे, इथपर्यंतचा पॅसेज हा तुम्हाला तुमच्या या ऍक्टिव्हिटी शीटसाठी तुमच्या टेक्स्टबुक मधून तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. ओके, सो आता आपण हा जो पॅसेज आहे वर्ल्ड हेरिटेज या लेसन मधला, तो पुढील पॅसेज आपण या ठिकाणी डिस्कस करू. आपण इथपर्यंत आधीच्या व्हिडिओमध्ये पहिला पॅसेज घेऊन आपण त्यावरती ऍक्टिव्हिटी शीट डिस्कस केलेली आहे आणि आजच्या या ऍक्टिव्हिटी शीटचा जो पॅसेज आहे तो आपण या ठिकाणी इथून सुरू करत आहोत. तर बघा, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स, हे जे काही जागतिक वारसा ठिकाणी असतात किंवा जागतिक वारसा स्थळे असतात
यांची हिस्ट्री काय, त्यांचा इतिहास काय, ते कशा पद्धतीनं म्हणजे डिक्लेअर्ड झाले किंवा पुढे त्यांना ओळखल्या गेले, तर ते आपण या ठिकाणी या पॅसेजमध्ये शिकणार आहे. ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स अराउंड द वर्ल्ड बिगॅन इन अर्ली 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. काय झालं की जरी ही जी कल्पना होती कशाची, द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स अराउंड द वर्ल्ड, ठीक आहे, जगामध्ये सगळीकडे सर्वत्र ही जी काही कल्पना पुढे निर्माण झाली किंवा अस्तित्वात आली की कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स जे आहेत म्हणजे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जे ठिकाणं आहेत, हे ठिकाणं त्यांचं प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. ही जी काही कल्पना संपूर्ण जगामध्ये सुरू झाली ती कधी सुरू झाली, तर अर्ली 20th century म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला ही कल्पना जगामध्ये अनेक देशांमध्ये रूढ झाली किंवा जगातील अनेक देशांना हे जे आहे संवर्धन करणं ऐतिहासिक ठिकाणांचं किंवा त्या ठेव्यांचं, ही कल्पना रूढ झाली. बट मोमेंटम फॉर इट्स ऍक्च्युअल क्रिएशन वाज नॉट अंटिल द 1950s. परंतु ही जी काही संकल्पना आहे किंवा कल्पना आहे, या कल्पनेचा विकास किंवा त्याची गती ही ऍक्च्युअल क्रिएशन मध्ये म्हणजे प्रत्यक्ष निर्मितीमध्ये म्हणजे प्रत्यक्ष ती कल्पना अंमलात येण्यासाठी 1950s पर्यंत म्हणजे ती कल्पना अंमलात येऊ शकली नाही. म्हणजे 1950 पर्यंत हा विचार जो आहे हा विचारच राहिला, तोपर्यंत ती कल्पना कृतीमध्ये उतरू शकली नाही. पुढे मग इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द आसवान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम नाईल रिव्हर. आता बघा या ठिकाणी की कसं हे जागतिक वारसा स्थळे त्याचं प्रिझर्वेशन करण्याचं, कन्झर्वेशन करण्याचा विचार पुढे कसा आला किंवा सुरुवात कशी काय झाली याची हिस्ट्री या ठिकाणी दिलेली आहे. पहा, 1954 मध्ये इजिप्त या देशाने प्लॅन स्टार्ट केला, एक योजना आखली. कशाची? टू बिल्ड द आसवान हाय डॅम. आसवान नावाचं एक उंच धरण बांधण्याची त्यांनी एक योजना आखली. आणि ती योजना कशासाठी होती? हा हाय डॅम त्यांना, आसवान डॅम त्यांना कशासाठी बांधायचा होता? टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम नाईल रिव्हर. इजिप्तमधून जी नाईल नदी वाहते, भूगोलमध्ये तुम्हाला माहिती आहे, शिकलाय तुम्ही, तर या नाईल नदीवरती हा डॅम बांधून किंवा तयार करून त्या नाईल नदीचं जे वॉटर आहे, पाणी जे आहे ते कलेक्ट करायचं, ते गोळा करायचं, थांबवायचं त्या ठिकाणी, कंट्रोल अडवायचं त्या ठिकाणी. आणि मग त्याचा फायदा कोणाला होऊन जाईल? इजिप्त या देशाला, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. मग तुम्हाला माहिती आहे की नाईल नदीला इजिप्तची देणगी म्हणतात, हे भूगोलामध्ये तुम्ही शिकलेलं आहे. तर हे ह्यामुळेच ते सिद्ध झालेलं आहे. तर पुढे काय झालं मग? द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल्स अँड द स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. आता हा जो काही प्लॅन त्यांनी आखला होता डॅम तयार करण्याचा, ही योजना त्यांनी आखली होती. पण ही योजना जर समजा अंमलात आणली आणि डॅमचं कन्स्ट्रक्शन झालं, तर त्या कन्स्ट्रक्शनमुळे, त्या डॅमच्या बांधणीमुळे काय परिणाम होणार होता की इट वुड हॅव फ्लडेड द व्हॅली. ती जी इजिप्त, त्या दोन डोंगरांच्या मधली जी जागा असते त्याला आपण व्हॅली म्हणतो, तर त्या ज्या नाईल नदीवर हा जो डॅम बांधला गेला असता, तर त्या ठिकाणी त्या व्हॅलीमध्ये काय झालं असतं? खूप पूर आला असता, म्हणजे पाणी खूप भरपूर साचलं असतं आणि त्याच्यामुळे महापूर परिस्थिती निर्माण झाली असती. आता त्या व्हॅलीमध्ये कशाचा समावेश होता? कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल्स. तिथेच त्या ठिकाणी अबू सिम्बल टेम्पल्स होते. त्या इजिप्त मधले हे जे मंदिर आहेत अबू सिम्बल नावाचे, ते मंदिरं सुद्धा त्याच ठिकाणी होते. अँड स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स, आणि भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी, स्कोर्स ऑफचा अर्थ होतो प्लेंटी ऑर मेनी ऑफ, खूप सारे प्रमाणामध्ये. तर भरपूर त्या ठिकाणी एन्शियंट इजिप्शियन म्हणजे प्राचीन इजिप्त मधील, प्राचीन काळातील इजिप्त मधल्या ज्या काही कला होत्या, आर्टिफॅक्ट्स होत्या, म्हणजे मानव निर्मित जे काही त्या ठिकाणी वस्तू होत्या, इमारती असतील किंवा काही वस्तू असतील,
त्या मानवनिर्मित कलाकृतींचा देखील त्या ठिकाणी समावेश होता. मग ह्या प्राचीन काळापासून इजिप्तमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या कलाकृती आणि ते जे अबू सिम्पल टेम्पल्स त्या ठिकाणी मंदिरं त्या ठिकाणी होते हे धोक्यात येत होते आणि त्यामुळे त्या पुरामध्ये ते बुडून जाण्याची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होणार होती. हा त्याचा परिणाम होणार होता. मग काय केलं की टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, मग आता त्या मंदिरांचे संवर्धन करायचं आहे, त्यांनाही वाचवायचं आहे आणि ते जे काही इजिप्तमधील प्राचीन काळातील जे काही कलाकुसर होती तर त्यांचंही संरक्षण करायचं आहे. मग यासाठी काय केलं म्हणजे डॅमच्याच बांधायचंच आहे परंतु त्या गोष्टी सुद्धा वाचवायच्या होत्या. म्हणून युनेस्कोने, आता युनेस्को काय आहे, ही जागतिक संघटना आहे, ठीक आहे, युनायटेड नॅशन्स एज्युकेशनल, ठीक आहे, सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन. तर ह्या युनेस्कोने काय केलं, लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. 1959 मध्ये युनेस्कोने, या जागतिक संघटनेने एक मोहीम हाती घेतली. इंटरनॅशनल कॅम्पेन म्हणजे आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेला काय नाव दिलं, दॅट कॉल्ड फॉर द डिसमेंटलिंग अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. कशासाठी, तर ते जे त्या ठिकाणी इजिप्तमधील जे मंदिरं होते किंवा ते काही जे काही त्या ठिकाणच्या कलाकुसर होती त्यांना काय करायचं, एका उंच ग्राउंडवरती म्हणजे उंच भागावरती त्यांना स्थलांतरित करायचं. मग त्यासाठी काय करावं लागेल, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते होते तिथं त्यांना खोदकाम करून वगैरे त्यांना ते काढावं लागेल. डिसमेंटलिंगचा अर्थ होतो डिसअसेंबलिंग किंवा पुलिंग डाऊन, खसवणं किंवा मोडून काढणं किंवा पुन्हा निर्मिती करण्यासाठी खोदकाम करणं. तर त्या प्रकारचं काम हाती घेण्यासाठी युनेस्कोने एक मोहीम सुरू केली. ठीक आहे, कशासाठी, तर हे जे काही त्या ठिकाणचे मंदिरं होते किंवा त्या ठिकाणच्या ज्या कलाकृती होत्या, ठीक आहे, काही इमारती वगैरे असतील, जे काही असेल, ठीक आहे, ते सगळं हायर ग्राउंडवर उंच भागावरती त्याला शिफ्ट करायचं जेणेकरून ते पाण्यामध्ये बुडणार नाही. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 मिलियन. आता हा जो काही प्रोजेक्ट हाती घेण्यात आला होता, या प्रोजेक्टवरती, या प्रकल्पावरती अमेरिकन डॉलर्स किती, 80 मिलियन, $80 मिलियन त्या ठिकाणी खर्चाचा अंदाज बांधण्यात आला होता. $80 मिलियन त्या ठिकाणी खर्च येणार होता. मग एवढा खर्च जर उचलायचा असेल तर त्यासाठी काय केलं गेलं, $40 मिलियन ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. मग 80चे 50% किती, 40%, ठीक आहे. तर $40 मिलियन रक्कम जमा केल्या गेली. कुठून, फ्रॉम द डिफरंट 50 कंट्रीज, 50 डिफरंट कंट्रीज, वेगवेगळ्या 50 देशामधून ते कॉन्ट्रीब्युशन शेअर करण्यात आलं, त्या ठिकाणी कलेक्शन करण्यात आलं. $40 मिलियन जमा झाले आणि $80 मिलियन त्या ठिकाणी खर्च येणार होता. तो फंड उभा करण्यात आला. देन बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, मग अशा पद्धतीनं तो प्रोजेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी यशस्वी झाला. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. आणि मग अशा पद्धतीनं जसं पहा त्या ठिकाणी इजिप्तमध्ये काय झालं की तो डॅम बांधायचा होता आणि म्हणून तो डॅम जर समजा तयार झाला तर त्या ठिकाणची जे काही कलाकृती आणि त्या ठिकाणचे मंदिर धोक्यात येणार होते. तर त्यासाठी अनेक देशांनी 50 कंट्रीज त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन केलं आणि युनेस्को जी संघटना आहे त्या संघटनेनं त्या ठिकाणी लक्ष घातलं आणि तो जो मॅटर होता तो सॉल्व्ह केला. म्हणजे ते मंदिरं बाजूला करून त्या ठिकाणचं म्हणजे जे काही पुनर्निर्मिती पुनर्बांधणी करून ते देखील तसंच म्हणजे राखून ठेवता आलं आणि डॅम सुद्धा तयार करता आला. तर मग ही एक हा प्रोजेक्ट सक्सेस झाल्यामुळे एक पद्धतच निर्माण झाली किंवा एक वहिवाट निर्माण झाली, एक त्याच्या पुढे एक शिरस्ता पडला आणि म्हणून युनेस्कोने काय केलं, युनेस्को अँड इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स, जी युनेस्कोची एक समिती होती, काय इंटरनॅशनल काउन्सिल, आंतरराष्ट्रीय समिती, कशाची, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारक समिती ज्याला म्हणतो आपण, अँड साइट्स, ऐतिहासिक ठिकाणं आणि स्मारके
यांचे संरक्षण करण्यासाठी जी आंतरराष्ट्रीय समिती निर्माण करण्यात आली होती युनेस्कोची, तर त्या समितीने काय केलं, इनिशिएटेड म्हणजे स्टार्टेड एक सुरुवात केली कशाची, अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, एक आंतरराष्ट्रीय संघटना आता निर्माण करायची, याच्या पुढे एक अशी आंतरराष्ट्रीय संघटना अशी निर्माण करायची की ती काय करेल, दॅट विल बी रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, की ती संघटना कल्चरल हेरिटेज म्हणजे सांस्कृतिक वारसा, जो आता पहा इजिप्तचा सांस्कृतिक वारसा होता तो, ठीक आहे, त्याचं जतन केलं, त्याप्रमाणे कोणत्याही देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी ती समिती जबाबदार, ती संघटना जबाबदार राहील, अशा प्रकारचा एक ड्राफ्ट कन्व्हेन्शन त्या ठिकाणी वहिवाट किंवा पद्धत त्यांनी सुरू केली, ठीक आहे, युनेस्कोने आणि इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स या दोघांनी मिळून, ठीक आहे, अशा पद्धतीनं हा झाला इतिहास, कसे काय हे अस्तित्वात आलं. देन शॉर्टली देअर आफ्टर, मग त्यानंतर काही अवधीतच, खूप काळ जास्त न जाता अगदी कमी कालावधीमध्ये पुढे काय झालं की इन 1965 मध्ये अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स काल्ड, अमेरिकेचे जे व्हाईट हाऊस आहे, जे ज्याला संसद म्हणतो, संसदेला व्हाईट हाऊस म्हणतात अमेरिकेच्या, तर त्या व्हाईट हाऊसने एक कॉन्फरन्स बोलावली, एक सभा बोलावली, आणि इन द युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये, ठीक आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये ती सभा बोलवण्यात आली व्हाईट हाऊसची 1965 मध्ये. ती कशासाठी, फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, काय निर्माण करायची, एक वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट निर्माण करायची. जसं आपण बघा एखादं मंडळ तयार करतो आणि मग त्या मंडळाच्या माध्यमातून मग आपण एखादं देवस्थान, एखादी मूर्ती मांडणं, तो देवस्थान पुढे येतो. आपल्या भागामध्ये जसं चांदपूरला देवस्थान आहे, ते ट्रस्ट आहे त्या ठिकाणी, त्या पद्धतीनं, किंवा आपण आपल्या गावामध्ये गणपतीचं, शारदाचा उत्सव साजरा करतो आपण, तर त्यावेळी आपण एक मंडळ निर्माण करतो. त्याप्रमाणे एक वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट तयार करायची, जागतिक वारसा संस्थान सुरू करायचं, यासाठी त्यांनी ती व्हाईट हाऊस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवली. आता ही काय करेल, ही ट्रस्ट काय करेल, टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साइट्स, but to also protect the world's significant natural and scenic sites. मग ही काय करेल की जे काही जगातील जागतिक वारसा म्हणजे आपला कल्चरल साइट्स आहेत, ठीक आहे, कोणते, मग ते कोणत्याही देशामध्ये असतील, हे जे काही सांस्कृतिक ठिकाणे किंवा स्थळं आहेत त्यांचे संरक्षण करणे, त्यांचं जतन करणे, याशिवाय आणखी जागतिक सिग्निफिकंट म्हणजे जागतिक स्तरावर ज्यांचं महत्व आहे किंवा अतिशय विलक्षण अशा काही नैसर्गिक आणि अलौकिक अशा सौंदर्याने नटलेले काही ठिकाणं असतील निसर्ग निर्मित, त्यांचं सुद्धा म्हणजे मॅनमेड अँड नॅचरल दोन्ही प्रकारच्या सिग्निफिकंट साइट्सचा प्रोटेक्शन करण्यासाठी ही जी ट्रस्ट आहे, ही ट्रस्ट काम करेल. यासाठी त्यांनी ही ट्रस्ट निर्माण करण्यासाठी व्हाईट हाऊस मध्ये 1965 ला एक कॉन्फरन्स बोलावण्यात आली. देन आता तिथं काय झालं, मग फायनली इन 1968 बघा 1965 ला कॉन्फरन्स भरली आणि 1968 ला काय झालं पुढे, द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ऍट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972. बघा त्यानंतर पुढे 1968 ला काय झालं की इंटरनॅशनल युनियन, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय संघ, या संघाने एक कन्व्हर्सेशन ऑफ नॅचर, द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचर, ठीक आहे, म्हणजे निसर्गाचे संवर्धन करणारे, ठीक आहे, निसर्ग संवर्धनाचे कार्य करण्यासाठी जे इंटरनॅशनल युनियन म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली होती, त्यांनी काय केलं, दे डेव्हलप्ड सिमिलर गोल्स, अशाच प्रकारचे सिमिलर
ध्येय उद्देश त्यांनी डेव्हलप केले, म्हणजे त्यांनी पुढे ठेवले. अँड प्रेझेंटेड देम, आणि ते सादर केले कुठे? ऍट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स, राष्ट्रसंघाची जी काही कॉन्फरन्स होती, ठीक आहे, राष्ट्रसंघाची सभा, त्या सभेमध्ये त्यांनी ते जे गोल्स किंवा जे ध्येय आहे ते ध्येय त्यांनी मांडले किंवा पुढे आणले. आणि ती सभा कुठे भरली होती? इन स्टॉकहोम, स्वीडन. स्वीडन या देशातील स्टॉकहोम या शहरामध्ये ह्युमन एन्व्हायरमेंट म्हणजे मानवी पर्यावरण या विषयावरती चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी जी कॉन्फरन्स युनायटेड नेशन्सच्या राष्ट्रसंघाची झाली म्हणजे भरलेली होती, त्या कॉन्फरन्समध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचर या सभेने किंवा या संघाने त्या ठिकाणी ती आपली जे काही त्यांनी ध्येय आखलेले होते, जे संकल्पना निर्माण केली होती, ती त्यांनी तिथे मांडली. आता हे ध्येय त्यांनी तिथे मांडल्यानंतर ते मान्य झालं 1972 मध्ये. देन फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दिस गोल्स, मग हे जे काही ध्येय त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं होतं, मांडले होते, ह्या ध्येयांचा पाठपुरावा करत पुढे द कन्व्हेन्शन concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. मग हे जे काही ध्येय त्या सभेमध्ये मांडले गेले, त्या सभेतील, ठीक आहे, या ध्येयावर चर्चा झाली आणि पुढे मग त्याचं ते फॉलो करण्यात आलं. कशासाठी? टू प्रोटेक्ट द कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज, ठीक आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक जगाचा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा त्याचं जतन करण्यासाठी, ठीक आहे, युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सने म्हणजे युनेस्कोच्या साधारण सभेने, ठीक आहे, हे जे ध्येय आहे ते ध्येय स्वीकारलं, ऍक्सेप्ट केलं. केव्हा? नोव्हेंबर 16, 1972 मध्ये. आणि मग हे ध्येय युनेस्कोने स्वीकारल्यानंतर अशा पद्धतीनं युनेस्कोच्या माध्यमातून म्हणजे त्याच्या त्या समितीच्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून, ते जे कौन्सिल आपण पाहिले पहिल्या पार्टमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये, त्या कौन्सिलच्या माध्यमातून अशा प्रकारे जागतिक वारसा स्थळांची किंवा ठिकाणांची देखभाल, त्याचं संवर्धन, त्याचं संरक्षण केलं जाते. आणि या प्रकारे आपण हा जो काही पॅसेज या ठिकाणी 10 मार्क्स ऍक्टिव्हिटीसाठी आपण घेतला होता, या ठिकाणी हा फिनिश झालेला आहे. तर मित्रांनो, ही जी ऍक्टिव्हिटी शीट आहे पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर हा मी या ठिकाणी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, यावरती व्हॉट्सअप करा, तुम्हाला ती पीडीएफ मी शेअर करू शकेल. किंबहुना तुमच्या संपूर्ण सिलेबसचे जे काही लेसन्स अँड पोएम्स आहेत त्याच्यावरती खूप साऱ्या पीडीएफ मी तयार केलेल्या आहेत, 10 मार्क ऍक्टिव्हिटी शीट तयार केलेल्या आहेत. त्या पाहिजे असतील तर तुम्ही संपर्क करून घ्या. मग यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू. पुढचा जो भाग आहे यावरती सुद्धा आपण 10 मार्क ऍक्टिव्हिटी तयार करून त्याच्या डिस्कशन आपण पुढे करणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला हे सगळं जे काही काम आहे हे मिस होऊ नये यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल या बटनला आणि बेल बटनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे काही नोटिफिकेशन आहे ते मिळत राहील आणि माझे जे व्हिडिओज आहेत, माझे जे ऍक्टिव्हिटी शीट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा. ओके, थँक्यू, टेक केअर.